नेहमीच खायती चिकन वगैरे मटण खाऊन कंटाळा येतो ना, तर शॉर्टकटमध्ये ही कलेजी फ्राय खूप म्हणजे खूपच सुंदर लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी एक कढई घेतलेली आहे व कढईमध्ये मस्त असं छान असं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला। या भाज्यांना थोडंसं तेल जास्तच लागतं, तर त्यामध्ये मी थोडंसं हिंग घालून घेणार आहे। अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचं। हिंगाची फोडणी खूप छान लागते पहा। त्यानंतर आपल्याला इथे मी अद्रक लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट केलेली आहे ती टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला हे छान मस्तपैकी तेलामध्ये अशी फ्राय करून घ्यायची आहे। खमंग फ्राय करून घ्यायची आहे, म्हणजे याच्यातला कच्चेपणा हा निघून जाईपर्यंत छान अशी फ्राय करून घ्यायची आहे। एकदम छान आणि मस्त होते। तुम्ही एकदा कराल तर सारखे सारखे कराल। आता यामध्ये मी 1 टीस्पून हळद घालून घेणार आहे आणि त्यानंतर मग परत आपल्याला छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे। आता हे फ्राय केल्यानंतर आपण इथे मी कलेजी आहे स्वच्छ धुवून त्याला हळद तिखट मीठ लावून घेतलेलं आहे व 15 मिनिटं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे। बघा, तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही अर्धा पाऊण तास पण मॅरिनेशन करू शकता आणि घाई असेल तर निदान 15 मिनिट तरी मॅरिनेशन करा पहा। छान व्यवस्थित अशी मस्त हलवून घ्यायची आहे। पण बघा, लक्ष ठेवा थोडंसं, कारण ही कलेजी आहे ही फुटते तेलामध्ये आणि अंगावर उडण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे यावर आपल्याला हलवून पटकन झाकण घालून घ्यायचं आहे। बघा, 5-1 मिनिटानंतर पुन्हा काढायचं आहे। बघा किती छान अशी शिजलेली आहे। बघा इथे उडाली आहे, त्याच्यामुळे अगदी मी पटकन झाकलं आहे यावर पहा, कारण ती फुटतेच, त्याच्यामुळे ते काळजीपूर्वक करायचे आहे आपल्याला। तुम्ही या कलेजीचे 2-2 तुकडे जरी केले तरी चालणार आहे। तुकडे केल्यानंतर पण ही थोडी फुटते, पण लक्ष काळजीपूर्वक करायचं आहे। आता ही छान मस्तपैकी व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे आपल्याला। मस्त तेल सुटलेलं आहे एकदम छान, अगदी मस्त, आणि ही अगदी झणझणीतच करायची आहे। बघा, मुलांना पण आवडेल ही, मुलं देखील खाऊ शकतात, कारण याच्यामध्ये काही म्हणजे हाडं वगैरे नाही आहे, काही नाही आहे। बघा, आता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे, हळद घालून घेणार आहे व 2 चमचे धनेपूड घालून घेणार आहे, 1 चमचा मसाला घालून घेणार आहे आणि इथं तिखटपणानुसार तिखट घालून घ्यायचं आहे। एकदम मस्तपैकी, तुम्ही जास्त तिखट केलं तरी छान, अगदी चवीला खूप मस्त लागते। अगदी कोरडी कोरडी पण तुम्ही अगदी एका साईडला ताटामध्ये चवी म्हणजे तोंडी लावायला जरी केली तरी खूप छान लागते। आता हे मस्तपैकी हलवून घ्यायचे आहे आणि झाकून द्यायचं आहे यावर। छान मस्त वाफ काढून घ्यायची आहे। आता वाफ काढून घेतलं 2 मिनिटानंतर आपल्याला इथे मस्त बारीक चिरलेला जो कोथिंबीर आहे तो घालून घ्यायचा आहे। एकदम मूठभर कोथिंबीर घालायचं आहे, खूप छान चव येते आणि पुन्हा झाकून ठेवायचं आहे। वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला 5-7 मिनिटं। पहा किती मस्त सुंदर झालेली आहे। मध्ये मी एकदा स्टर केलं होतं याला। आता हिला यामध्ये मी घरी मसाला तयार करून ठेवला होता, याची रेसिपी मी शेअर केलेली आहे। चिकनसाठी जो मसाला आहे तो, तर ती तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलवर जाऊन। ते 2 ते 3 चमचे मी यामध्ये टाकून घेतलेले आहे। तो कांदा लसूण खोबरं वगैरे जे आहे याचा जो मसाला आहे तो तयार केलेला आहे। छान मस्तपैकी असं हलवून घ्यायचं आहे व या स्टेजला आपल्याला इथे गरम पाणी घालून घ्यायचं आहे। अगदी शिजण्यासाठी आपल्याला फक्त हे गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित छान शिजली। तुम्हाला जर रस्सा पाहिजे असेल तर मात्र पुन्हा तुम्ही गरम पाणी घालून यामध्ये जितकी ग्रेव्ही हवी आहे तितका तुम्ही पाणी घालू शकता, पण मी ही कोरडीच करणार आहे। कोरडी पण म्हणजे अगदी लिटपीट करणार आहे। बघा, अगदी अंगचा रस्सा बघा आपली तयार झालेली आहे। बघा, एकदम छान लागते। तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका। बघा, आता मस्तपैकी मी तुम्हाला खाऊन दाखवते। कांदा वगैरे लिंबू वगैरे मस्तपैकी साईड डिश म्हणून तुम्ही पण ठेवू शकता, एकदम छान लागते हे।